पार पडली आणि वरिष्ठ खाली घ्या। काल बैठक झाल्याचं मला कळलंय आणि सुरुवातीपासून मी हे सांगत होतो की हे एवढं बिभत्सवान आहे, हे इतकं महाभयंकर आहे। जल्लाद, राक्षस, हैवान ह्या सगळ्याच्या पलीकडं ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि जे आमच्या जिल्ह्यातले नेते याच्यावरती 12 डिसेंबरला बोलताना हे प्रत्येक जिल्ह्यात घडतच असतं, हे राज्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात घडलेलं नाही का, अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे यांची संवेदनशीलता ही पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेली आपल्याला दिसली। आणि आत्ता चार्जशीट बाहेर आल्याच्या नंतर जे 16 डिसेंबरला माझं भाषण होतं त्या भाषणामध्ये हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी तंतोतंत बाहेर आलेले आहेत। त्याच्यामुळं आता तरी अजितदादांना म्हणजे अजून आता घटिका जवळ आली असं मला कळतंय, परंतु तरीसुद्धा अजूनही अजितदादांनी निर्णय बदलू नये आणि यांना राजीनामा त्या ठिकाणी द्यायला लावा। कारण यांच्या राजीनाम्यामुळं जे बळ आका आणि त्यांचे सहकारी जे संतोष देशमुखचा कशा पद्धतीने आणि तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने मला वाटतं ते व्हिडिओज पाहिलेले आहे, इतके भयानक व्हिडिओज आहेत ते बघितल्याच्या नंतर ज्याला हार्ट आहे तो प्रत्येक माणूस मला वाटतं काल रडला असेल। इतकं भयानक कृत्य या लोकांनी केलेले आहे। त्याच्यामुळं त्यांनी तातडीने आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आभार मानेल की या घटनेमध्ये 16 तारखेपासून मी ज्या ज्या मागण्या केल्या त्या प्रत्येक मागणीला सकारात्मक होकार त्यांनी दिलाय। मी जे जे पत्र दिलं त्या त्या पत्रावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एंडोर्समेंट केली आणि आता माझा विश्वास आहे मुख्यमंत्री 100% यांचा राजीनामा आता घेतील। यांना राजीनामा घेऊन एकदा घरी पाठवावं अशा प्रकारची माझी विनंती आहे। पण तुम्ही जो उल्लेख डिसेंबरमध्ये तुमच्या भाषणात विधिमंडळात केलेला होता, ते दावे केलेले होते, चार्जशीटमधल्या फोटोमध्ये ते सत्य पाहायला मिळतंय। पोलिसांनी मात्र चुकीची माहिती दिली होती का त्यावेळी? हे पहा, मी स्वतः संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुटुंबियांकडून त्या गावाकडून त्या गावातल्या आसपासच्या गावांकडून पूर्णपणे खरीखुरी माहिती घेऊनच मी बोलत होतो। मी हवेमध्ये अजिबात बोललेलो नाही। त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी बोललेलं जसंच्या तसं तंतोतंत चार्जशीटमध्ये आले। कदाचित माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा एखाद दोन शब्द राहिले असतील। मी शास्त्रशुद्ध लघुशंका शब्द वापरला होता एका मीडियाला बाईट देताना। लघुशंका नाही, तुम्ही फोटो जर बघितला तर 2 पाय आडवे लावून डायरेक्ट त्याच्या तोंडावरती काय करण्यात आलंय हे तुमचं तुम्हीच दाखवा। मग इतके भयानक हे लोक आहेत। या लोकांना आता लवकरात लवकर म्हणजे 3 महिन्यात 6 महिन्यात किंवा फार फार तर वर्षभराच्या आत यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे। म्हणजे कोणतं कोर्ट म्हणतात ते फास्ट ट्रॅक। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्याबाबत सुद्धा सुतोवाच केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी जो शब्द पहिल्यांदा मीडिया पुढे वापरला होता की मी यात कुणालाच सोडणार नाही, त्याप्रमाणे त्यांनी कुणालाच सोडलेलं नाही। आणि ही घटना ही खंडणीमुळे झालेली आहे आणि मी आरोप केलेला आहे, त्याचं उत्तरही भविष्यात ते मंत्रिपदावर राहिले काय नाही राहिले काय त्यांना उत्तर द्यावं लागेल की सातपुडा बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती का नाही याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांना द्यावं लागेल। खंडणीच्या संदर्भामध्ये ही बैठक झाली आहे आणि खंडणीमुळे हत्या झाली आहे, तर आता मागणी अशी देखील होते की धनंजय मुंडेला देखील यामध्ये लगेच आत्ता म्हणणार नाही, कारण मी SITचं मनापासून आभार मानेल की SITनं जे चार्जशीट दाखल केलेलं आहे त्या चार्जशीटमध्ये त्या चार्जशीटचे 32 पानं माझ्याकडं आहेत, 32 दुने 64 पानं माझ्याकडं आहेत। त्यातलं पहिलंही लाईन जी कोर्टाच्या पुढं मांडलेली आहे ती सप्लिमेंटरी चार्जशीट याच्यामध्ये आम्ही दाखल करणार अशा पद्धतीचा हक्क SITनं अबाधित ठेवलेला आहे। माझं म्हणणं आहे SITने आणखी पुढचा तपास करावा आणि धनंजय देशमुख
मसाजोकर आणि त्यांचं कुटुंब या सगळ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, जवळपास 7 मागण्याचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले. त्यातली एक मागणी मंजूर झालेली. इतर ज्या 6 मागण्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये तपास झाला पाहिजे. आणि एक बाब माननीय मुख्यमंत्री आणि मला माहिती आहे की त्याच्यामध्ये काही लोकांच्या ॲडिशनल त्यांच्याकडनं हे काम करून घ्यायचं आहे, ते सुद्धा लवकरात लवकर करावं. आणि उर्वरित राहिलेले जे आरोपी आहेत, मग ते डॉक्टर वाय भाषे असेल, अजून बरेच लोक आहेत, त्यांचे महाराजा, राजा, प्रधान असे बरेच नावं आहेत. आणि एवढं सगळं करून सुद्धा कोणत्या भाषामध्ये यांचे लोक बोलतात ते जरा गंमत बघा. काल एक जणाचं फेसबुक लाईव्ह पाहिलं, जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू. वारे पठ्ठे, अरे बाबा, तुमच्या जवळच्या माणसांनी काय केलंय? आणि हे मी नाही, पंकजाताई मुंडे म्हणालेले आहेत. कुठल्या तर सावरगावच्या भक्तिगडावर की वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हल्लं, हा माझा सवाल. आता एक दुसरा गोष्ट महत्त्वाचा होती की एकंदरीतच तर सह आरोपी म्हणून ज्या प्रकारे मागणी होते धनंजय मुंडेच्या, आज पायऱ्यांवर आंदोलन केलं जाऊ शकतं. तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, तुम्ही सुद्धा पायऱ्यांवर आंदोलनाला बसणार आहात? मी पायऱ्यांवर आंदोलनाला मी कसा बसू शकतो? मी सत्ताधारी पक्षाचा आहे आणि मला माझ्या मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वास आहे. मला पायऱ्यावर आणि इकडे तिकडे बसण्याची काय गरज? मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मुख्यमंत्री सकारात्मक आहेत ना. मुख्यमंत्र्यांनी कोणती गोष्ट टाळली? मौका 300, 101, 101 अॅट्रॉसिटी. आणि त्याच्यानंतर जे घटना तिथं घडलेली आहे त्या प्रत्येक घटनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह बाजू ही लावून धरलेली आहे. त्याच्यामुळं मला पायऱ्यांवर कोण पायऱ्यावर बसतं याच्याबद्दल मला, तो विरोधी पक्षाचा अधिकार आहे, ते विरोधी पक्ष बसेल, पण मी पायऱ्यांवरती बसणार नाही. अण्णा, थोड्याच वेळात धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करतील अशी आता बातमी समोर येते. नाही, तुमच्या तोंडात एक पोतं साखर पडो, लवकरात लवकर त्यांचा राजीनामा हो, कारण हे सगळं त्यांच्या आधारानं झालेलं आहे, हे कोणाचाही नाही. हमारे पीछे आका आहे आणि आकापेक्षा एक मोठा आका आहे. ही जी गुर्मी ह्या लोकांच्या मनामध्ये होती त्याच्यामुळं हे झालंय. म्हणून जर अर्ध्या तासामध्ये त्यांचा राजीनाम्याचं कांडकं पडलं तर एक पोतं मी कोणत्या तरी कारखान्याहून मागून घेऊन तुमच्या तोंडामध्ये टाकतो. पंकजा मुंडे या संपूर्ण प्रकरणावर बोलत नाहीये. त्यांना प्रश्न विचारल्यावर ते सांगतात की आपण मला विचारलं. माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं, पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या. कोण आहे धनंजय देशमुख? कोण आहे संतोष देशमुख? भारतीय जनता पार्टीचा तुमचा स्वतःचा बूथ प्रमुख आहे. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीतला बूथ प्रमुख आहे. धनंजय एका बूथवर थांबलाय आणि संतोष देशमुख एका बूथवर थांबलाय. किमान आपल्या स्वतःच्या बूथ प्रमुखाच्या बाबतीत तरी इतकं असंवेदनशील वक्तव्य त्यांच्याकडून होईल असं मला वाटलं नव्हतं. त्या पुण्यामध्ये म्हणतात की बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारतात, पुण्याचे प्रश्न विचारा. मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो त्यांना बीड जिल्ह्याचंच नाही, राज्याचे आणि देशाचे सुद्धा विचारू नका. इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेली आहे. इंटरनॅशनल प्रश्न त्यांना विचारायचे. प्रश्न घेतो. एकंदरीत काल हे फोटो व्हायरल झाले, देशमुख यांचे बंधू जे आहेत ते उपसाबुक्सी रडताना पाहायला मिळाले. ढासा रडाल ना, कोणतं माणूस नाही. मी बी रडलो रात्री.
मी काल मीडियाच्या पुढे आलो नाही. मला कालही धाकधूक होती की एवढं सगळं पुढे आल्याच्या नंतर सुद्धा हे लोक निर्णय घेतात का नाही, अजितदादा निर्णय घेतात का नाही. अजितदादा अजूनही पाया पडून विनंती आहे, हात जोडून पाया पडून विनंती आहे माझी. अजितदादा, तुमचा पक्ष हा जनतेच्या मनामध्ये क्लीन बोल्ड होत चाललेला आहे. तुमच्या पक्षाला लेफ्ट साईडला बी राहिलेली नाही जागा. मिडल स्टंप गेलाय तुमचा आणि ऑफ स्टंप सुद्धा गेलेला आहे. त्याच्यामुळे हे जर केलं तर निदान लोक म्हणतील बरं केलं. ओके. प्रश्न असा आहे की एकूणच सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप करतायत. कुठंतरी एकूणच जीवाची भीती ही निर्माण होऊ शकते यानंतर अशा प्रकारे जर का धनंजय मुंडे यांचा कोणाला जीवाची भीती नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं ना, आम्ही कोणाच्याच बापाला भेट नाहीत. मग कशाचं जीवन कशाचं काय. बरं जाऊ द्या ना, जीव घेऊ द्या. हे असे जीव अजून किती जाऊन द्यायचे. यांना मंत्रिपदावर ठेवून एक संतोष देशमुखने भागलं नाही का. त्यांचे लोक काय बोलतायत, त्यांचे समर्थक लोक काय बोलतायत. अरे इतके भयानक कृत्य करून दुसऱ्या दिवशी बाप तो बाप रहेगा, हमारा नेता ऐसा हो, वाल्मिकांना जैसा हो, हे त्यांचे हे. आणि सगळ्यात वाईट काय, एका गावाचं नाव मी घेणार नाही, परंतु सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह आहे ना 7 दिवसाचा, सप्त्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडांचा फोटो टाकण्यात आला आहे. मग याच्यापेक्षा अजून काय बोलायचं मला सांगा. कुठली पद्धत आहे ही. त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी राजीनामा द्यावा. आणि माननीय आता अजितदादांनाही विनंती आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वरती आमचा विश्वास आहे की यांना आता घरी पाठवा एवढी विनम्र. देवा भाऊच न्याय देणार. या प्रकरणाला पहिल्या क्षणापासून अगदी पहिल्या घटनेपासून जर न्याय कोणी दिला असेल, जर आधार कोणी दिला असेल तर तो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पहिल्या दिवशी बोलले, मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती ते ठाम आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आभार मानतो. अण्णा, माझ्याकडून शेवटचा प्रश्न. एकंदरीत आता या चार्जशीट फाईल केल्यामध्ये 3 यंत्रणा बांधणी काम करतात. त्या न्यायालयीन समिती नाही ज्युडिशियल इन्क्वायरी अजून व्हायची. नाही, मला हेच विचारायचं आहे, जर एवढा दबाव निर्माण झाल्यानंतर जी चार्जशीट फाईल झालेली आहे, तर आता तुम्हाला वाटत नाही का बीडमध्ये अन्यही काही मिसिंग केसेस आहेत जे आता बेपत्ता आहेत. आता लोक पुढे येतील. जोपर्यंत हे त्या पदावर होते, म्हणजे अजून गेलेले नाहीत, ते अजून आहेत. पण ते गेल्याच्या नंतर जे लोकांना मारलेलं आहे, या मसाजोगपासून 7 किलोमीटर अंतरावर एका चर्मकार समाजाच्या माणसाला संतोष देशमुख सारखंच मारलेलं आहे. पण त्यांनी फिर्याद सुद्धा या लोकांच्या भीतीमुळे दाखल केलेलं आहे. ते आम्ही माझं आणि धनंजयचं बोलणं झालं आहे. आम्ही सगळे लोक आणि चर्मकार समाज बांधव जिल्ह्यातले जे असतील त्या सगळ्यांना आणि वाटल्यास मायक्रो ओबीसी सुद्धा सगळे गोळा करून त्याच्याकडे जाऊ, त्याला विनंती करू की तुझा गुन्हा दाखल कर. असे अनेक आहे. महादेव मुंडे अजून सापडला नाही, 16 महिने. महादेव मुंडेचे मारेकरी कोण? आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द फिरणारे लोक हे आकाचे म्हणजे महादेव मुंडेचे मारेकरी आहेत. महादेव मुंडे सारखा 38 वर्षाचा पोरगा संध्याकाळी 8 वाजता गळात चिरून मारला जातो, त्याचे डोळे फोडले जातात. इतकं बिभत्सवानं त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याची सुद्धा अजून चौकशी झालेली नाही. आता त्याची चौकशी होईल. राख्यातले वाळू माफिया, वाळूतले वाळू माफिया आणि माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहे की बिंदू नामावली काटेकोरपणे बीड जिल्ह्यामध्ये पाळावी आणि जेलमध्ये सुद्धा पाळावी. कारण जेलमध्ये हे काय काय निवडून देत आहेत हे तुम्हीच आम्हाला या ठिकाणी सांगितलं. हाच प्रश्न आहे. वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट दिली जाते जेलमध्ये, अशा पद्धतीच्या देखील समोर आलेलं आहे. 100% त्या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या अजिबात खोट्या नाहीत. मी त्याच्यावरती बोललो नव्हतो. 13 मुद्दे माझ्याकडे आहेत लेखी. ते आता एकदा यांना जाता का घरी,
एकदा होऊ द्या आणि यांचं झाल्याच्या नंतर मग मी ते 13 मुद्दे तुम्हाला सांगतो की VIP ट्रीटमेंटचे हे 13 मुद्दे आकाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. असं वाटतंय का की तुम्ही हे मुद्दे ज्या जेलमध्ये आहे त्या जेलमध्ये दुसऱ्या जेलमध्ये ट्रान्सफर केलं माहिती मांडणार का? मानणार ना. सभागृहामध्ये जो प्रस्ताव येईल त्या प्रस्तावावरती बोलेल, परंतु आकाच्या आकांनी लवकरात लवकर जावं म्हणून आम्ही या ठिकाणी बोललो. जेल जे आहे कारण की त्या जेलमध्ये कुठेतरी जेलमध्ये सुद्धा बिंदू नामावलीचा प्रचंड प्रश्न, लातूर, बीड, संभाजीनगर जेलमध्ये काय झालेलं आहे हे मुख्यमंत्र्यांकडं मी नेऊन यादी देणारे मुख्यमंत्री अजितदादांकडं आणि शिंदे साहेब. ओके ओके.